ह्याच्यामध्ये सेपरेट व्हिडिओ बनवणार होतो, पण चला आता हा प्रश्न मी याच्यामध्ये घेतलेला आहे, तर इथेच आपण ते सगळं एक्सप्लेनेशन बघूया. बघा पहिल्यांदा कन्सेप्ट समजून सांगतो. बघा कागद जे आहेत, समजा एक डझन कागद म्हणजे किती असतात, कोणतीही गोष्ट एक डझन म्हणलं की आपण 12 लिहितो, बरोबर. त्याच्यानंतर जे दस्त असतात, दस्त म्हणा, हे एक दस्ता म्हणजे मित्रांनो 2 डझन असतं. आणि एक रिम म्हणलं की नाही, तर हे असतं 20 दस्ता किंवा दस्ते. हे लक्षात ठेवायचं, हे फक्त सगळ्यात महत्वाचं. एक डझन म्हणजे 12, एक दस्ता म्हणजे 2 डझन, एक रिम म्हणजे 20 दस्ता. आता आपण प्रश्न बघूया. काय म्हणतो प्रश्न? सुधाने 3 रिम कागद विकत घेतले, त्यापैकी 45 दस्ते कागद वह्या बनवण्यासाठी वापरले. तिच्याजवळ किती डझन कागद शिल्लक राहिले? बघा आता 3 रिम कागद विकत घेतले, तर 3 रिम म्हणजे किती दस्ते झाले मित्रांनो? एक रिम म्हणजे 20 दस्ता असेल, तर 3 रिम म्हणजे मित्रांनो 20 त्रिक 60 दस्ते झाले. त्याच्यापैकी 45 दस्ते वापरले वह्या बनवणार. मग 45 दस्ते वापरले वह्या बनवायला, तर उरले किती? उरले मित्रांनो 15 दस्ते उरले. तर किती डझन कागद शिल्लक राहिले? आता बघा किती डझन म्हणले ना, एक दस्ता म्हणजे 2 डझन, तर 15 दस्ते म्हणल्यावर किती डझन? याला 2 ने गुणावं लागेल, आणि 15 दुनी 30 डझन कागद शिल्लक राहिले. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे.